आज लय दिवसानं नुसती ऐकणारी भेटली ती मला. म्हणजे डीजेवर नाचणारी जमात लय असती किंवा वरातीतली वराड लय असतं, पण आज नुसती ऐकणारी, ती बी तावून सुलाखून गावखेड्यावर निघालेली कार्यकर्ती, ही सगळी भावकी आज एकत्रित आलेली आहे. ती मला घावलेली आहे. म्हणजे आज मलाही आहे माझ्यासोबत. जयंतीच्या मिरवणुका बघत आलो, त्यात डीजेवर नाचणारी एक जमात असते. म्हणून मी म्हणत असतो की डीजेच्या तालावर नाचणारे अनेक पक्ष आहेत, बायका नाचवणारे अनेक पक्ष आहेत, लावण्यांचे कार्यक्रम ठेवणारे अनेक पक्ष आहेत, पण विचारांचा जागर ठेवणारा हा सध्या महाराष्ट्रात जिवंत असणारा, स्वाभिमानी असणारा हा तुमचा आमचा पक्ष आहे. या पक्षाचं वर्णन एवढंच मी करू शकतो. डीजेच्या तालावर नाचून नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्या कार्यकर्त्यांना होता आलं, त्याच कार्यकर्त्यांना हा महाराष्ट्र समजलेला आहे. म्हणून तुम्ही रायगडाच्या पायरीवर बसून ऐका, मी तुकारामाच्या मांडीवर बसून बोलेन, आणि साक्षीला ज्योतिबाची पगडी असेल, जानकरांचं लक्ष असेल आणि तुमचं आमचं प्रेम असेल. सध्या परिस्थिती बघितली तर आमदार व्हावं, पण आमदार होता होता समजदारही व्हावं, आणि त्या समजदारीचं शहाणपण देणारं ही कार्यशाळा तुम्ही जी आयोजित केलेली आहे त्याला पहिल्यांदा मी सलाम करतो. सध्या बरं बोलणारे खूप आहेत, खरं बोलणारे कमी आहे, आणि मी खरं बोलणारा कवी आहे, खरं बोलणारा वक्ता आहे. खरं बोलले की लोक मारतात. हल्ली चौकात जरी गेलो तर कोण म्हणतंय मी हिंदू, मी मुस्लिम. आधी दोनच होती, आता त्यात भर पडत गेली. परत म्हणतात मी मराठा, मी धनगर, मी वंजारी, मी ह्याव, मी त्याव, मी महार, मी मांग. मग मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, तर लगेच मारतात. म्हणजे हे नवीन काय आलं, मी म्हणते कडूनो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. आता कडूनो ही काही शिवी नाही, ही महाराष्ट्रातले एक आडनाव आहे कडू, आणि ते हल्ली फेमस झाले. ते अजून मारतात, म्हणजे भारतीयाला मारतात. आणि मी रोज मार खाते, मी रोज मार खाऊन खाऊनच काळा पडले. जानकर साहेब मी आधी गोराच होतो, म्हणजे आता जेवढी जेवढी काळी आहे ती खरंच बोलते का असं मला संशय यायला लागला. म्हणून माझ्या कवितेचा गाभा जो आहे फतेगर साहेब, ही पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता. कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता. उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता. त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता. मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता. हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता. मुस्लिमांच्या बाळावरचा नाम व्हावी कविता. मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता. इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता. आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ह्या कवितेचा गाभा घेऊन मी मानवतेची चळवळ, कार्यकर्त्याची चळवळ, गावगाड्यावरची चळवळ, समतेची चळवळ, प्रेमाची चळवळ घेऊन मी तुमच्यासोबत उभा आहे. आणि या चळवळीशी जी कनेक्ट राहिले, या विचारांशी जे कनेक्ट राहिले, आज आमची कॉलर महाराष्ट्रात ताट आहे. कारण आम्ही या चळवळीत असल्यामुळं, आम्ही या पुरोगामीच्या जवळ असल्यामुळं आज आम्हाला स्वतःचा अभिमान एवढ्यासाठी वाटायला लागलाय की आमच्या बायका सेफ आहेत. कारण आमच्या बायका किंवा आमचा कार्यकर्ता किंवा आमचा नेता
ह्यो खराच्या दारात हात दाखवायला गेला ना, त्याचा अभिमान आहे. मी बघत होतो आमचं जानकर साहेब आहे, नाही म्हटलं कसं जाईल तिथं. भले भले गेली. मग खराच्या दारात जाऊन हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत समतेची परिवर्तनाची भाकरी थापून आयुष्य दमदारपणानं आणि जोमात जगता येतं हा सांगावा या चळवळीनं महाराष्ट्राला आणि देशाला कायम दिलेला आहे. जो ज्यांनी घेतला ते आज व्यवस्थित आहे. हो, व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, सत्तेतही जायचं आहे, पण शहाणपणाचा रस्ता सोडून कुठल्या मार्गाने जायचं हेही एकदा तुम्ही आम्ही ठरवून घेतलं पाहिजे. मला वाटते ती सगळं ठरवून आलेलीच तुम्ही कार्यकर्ते आहात. कारण बॅनर बघितला आणि वक्ते बघितलं तेव्हा लक्षात आलं म्हटलं राष्ट्रीय समाज पक्षानं आता व्यवस्थित हायवे धरलेला आहे जो योग्य ठिकाणी जाणार. आणि माझ्यासारख्याला सुद्धा कवठेमहांकाळच्या दुष्काळी मातीतल्या कवीला तुम्ही बोलव आणि इकडं नजर ही मानदेशातल्याच माणसाची जाऊ शकते. कारण माझं दुःख ह्यो मानदेशाचाच माणूस समजू शकतो. कारण पाऊस आम्हाला बघून जातो पण आमच्यावर पडत नाही आणि आम्ही जिथं जिथं जातो तिथला पाऊस जातो. एवढा आहे तरी म्हणजे कवठेमहांकाळ तालुक्यात जानकर साहेब सांगलीत पाऊस असतो, तिथनं गाड्या भिजून येत्यात, माणसं भिजून येतात, ती भिजलेली माणसं बघा आम्ही चौकात थांबते, मग ती आम्हाला सांगते असा पाऊस होता तसा पाऊस होता. मग कधीतरी कवितेत माझ्या ओळ येते की सांगा मला कसा असतो पाऊस, सांगा मला कसा दिसतो पाऊस, मला चित्रात तरी दाखवा कसा असतो पाऊस. असं या पावसाबद्दलचं आमचं प्रेम. पण ही जी चळवळ आली एक समतीची ममतीची ज्योतिबाच्या पगडीतून जे आली, त्या ज्योतिबाच्या पगडीच्या खाली लई मोठा मेंदू होता, तो समजायला अजून आम्हाला कितीतरी काळ जावा लागणार आहे. पण कधी कधी वाटतं की आमची पोरगी मोठी झाली पाहिजेत. येऊ दे की बातमी कधीतरी 80,000 कोटींचा घोटाळा, आमचा कार्यकर्ता अटक, त्यांनीच कुठवर करायचं, आमच्याने बी केलं पाहिजे. एवढं मोठी झाली पाहिजे. हा, मला फोन आला अजितदादांचा, म्हटले असा 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 आहे, साहेबांचं नाव ऐकलं पक्षात, मला लय आनंद झाला. म्हटलं येतोच. ते म्हटले तुमचं मानधन किती आहे ना, म्हटलं आता भाजप असतं तर आकडा लाखात बोललो असतो. हो म्हटलं ह्यो आमचाच पक्ष आहे. त्यांना विचार, त्यांना म्हटलं काय असं ते बघू, पहिल्यांदा मला येऊ दे. हिंदू मुस्लिम जाती प्रत्येक जात एकटी पडली महाराष्ट्र. सुखा दुखाल कोण येईना, इथपर्यंत राजकारणी. रात्रीच 1:30 वाजता आमदार शिवाय देतोय फोन. 8 मिनिटाच कॉल रेकॉर्डिंग मी ऐकलं तर 8 मिनिटात 40 शिवाय येते त्याच्या. म्हणजे स्ट्राईक रेट काढला तर 400 आहे. रात्री 1:30 वाजता. मग त्याचं नाही वाईट वाटलं, पण मला प्रश्न पडला की त्या साहेबांच्या मिसेस आहेत घरात, त्यांची आई आहे, त्यांना एखादी मुलगी असेल, बहीण असेल, त्या बिचाऱ्या कसं जगत असतील. ही काय ग बसत असेल, ही नीट बोलत असेल आणि ह्याच्या रक्तात शिवायची कसं कापून बघायचं असा. महापुरुषांचा नावाचा वापर राजकारणात व्हायला लागला, विचाराच काहीच राहिलं, कट्टर व्हायला लागली. चळवळ जिकडे बघतो आम्ही. 4 वर्षापूर्वी आतेकर साहेब व्हॉट्सअपच्या मेसेजवर मेसेज बघितला, ग्रुपवर असा भगवा झेंडा पडला,
आणि त्या भगव्या झेंड्यात लिहिलेलं होतं शुभ शिव सकाळ. मी डोकं खाजवत उठलो, म्हटलं ही सकाळ कुठं आली? म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, उठा, फक्त आपली सकाळ झाली. त्यांची झाल्यावर इकडे दुसरी उठली आमची, ती म्हटली त्यांची झाली, आपली करा. आणि मग निळा झेंडा, शुभ भीम सकाळ, 11 वाजता. गडी 11ला सुटते. भीम सकाळ, शिव सकाळ घुमायला, म्हणजे आता बाबासाहेब येणार, आपली सकाळ झाली. या दोघांची घुमायला लागली. तेवढ्यात तिसरा जागा झाला. म्हटलं यांची झाली, यांची झाली, आपली आता झाली पाहिजे, आपलं अस्तित्व पाहिजे भाऊ जातीचं. ते म्हटलं करा आपली. म्हटले झेंडा पिवळा फिक्स आहे म्हणजे. मग त्यांनी पिवळा झेंडा टाकला. मग पुन्हा नावान करायचे, तर अण्णा भाऊ साठे पण. मग त्यांनी लिहिलं शुभ अण्णा सकाळ. तेवढ्यात तो म्हटला थांबे, अण्णा सकाळ कशी म्हटलं वाटत, लोक चिडवतील म्हटला, तिखोड म्हटला. मग दुसरं शोधलं, मग लहुजी वस्ताद साळवे सापडले. ते कुठं सापडले? भिडेवाड्याच्या वर्गावरच लहुजी वस्ताद साळवे सापडले. मग ती आपल्या जातीचा आहे, फुल्यांना राहू दे, तेवढं आपलं घ्या. मग शुभ लहू सकाळ, शिव सकाळ, भीम सकाळ, लहू सकाळ. महाराष्ट्रातली चांभार पिटली, पेटल्यात आता. त्यांना सकाळ करायची आहे रोहिदासाच्या नावानं. शुभ रोहिदास सकाळ करायची आहे. पण गंमत अशी आहे, रंगच फिक्स होईना. कुठला रंग घ्यायचा? आणि मग आमचा धनगर बांधव बी डायरेक्ट शुभ आहिल्या दुपार काढणार. माफ करा, हे असलं बोलल्यामुळेच मी मार खाते. पण इथं कोण मारणार नाही, कारण इथला मेंदू डोक्यात आहे, गुडघ्यात नाही, त्यामुळे बोलू शकतो. हे का घडायला लागलं? कारण महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत या महापुरुषांच्या विचारांजवळ येणार नाही, तोपर्यंत गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स नावाचा मेसेज आमच्या व्हॉट्सअपवर मोबाईलवर येणार नाही. तोपर्यंत मला कविता लिहावी लागणार आहे. एवढं पेटलंय. मी जातींची नावं डायरेक्ट घेऊ शकतो. मी महाराला हे महारा, धनगराला हे धनगरा, मांगाला हे मांगा असं म्हणू शकतो, कारण माझ्या अट्रॅसिटी नाही होत. मी अशी आहे, माझं जातीचं. सध्या महाराष्ट्रात एक तर तुम्ही प्युअर कांबळे पाहिजे, नाही तर ओरिजिनल देशपांडे पाहिजे, तर तुम्ही सेफ आहे. मधल्या पाटलाच लय अवघड झालंय, काय बोलावं काय. बर मी त्यांना म्हणतोय तुम्ही या इकडं, ती येते पण ती नको 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 म्हणते, परत तिकडे त्यांना वडते. मी खरं सांगतो, जे कुणालाच नाही कळलं ते मला कळलं. सत्तेत आहेत, रोज उद्घाटन करतात, मंत्री आहेत, आमदार आहेत, पण घरी गेल्यावर दार लावून रडतात. हे फक्त मलाच माहित आहे. आणि त्यांना जे करायचं आहे ते करताच येईना, दार लावून रडतात. मी म्हणतोय साहेब मी येऊ का खांदा द्यायला? माझ्या खांद्यावर रडा, कारण पुन्हा जवळच रडू शकत नाहीत, बायको जवळ रडू शकत नाहीत, भावाजवळ रडू शकत नाहीत, मुलाजवळ, फक्त एकटच दार लावून ढसा ढसा रडत्या. कुठवर रडणार आहे? लढायचं का आहे का नाही? लढायचं असेल तर रायगडाची पायरी धरून, चौदार तळ्याचा काठ धरून, भिडेवाड्याच्या वर्गात फिरून आल्यावर मग कळतं लढायचं कसं.
आणि असं बोलले की मला मारते. अजून काळा पडतो. भारतीय म्हणून जगतोय, मारतीच. त्यात परवा आमच्या चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. इंटरकास्ट ठीक होतं, मुलगी मुसलमान, हे घेऊन पळून गेलं. बरं यशी असलो तरी बी हिंदूच हो आम्ही दाखल्यावर. मग ते काय सापडलं नाही, त्याला शोधला, ती कुठं लांब गेलं, इकडे चालतं पाचगण, इकडं कुठं तरी. मग त्याला शोधला, तो सापडला नाही. मग ती 150 जण बाहेर तलवारी घेऊन, धर्म पेटला, तो सापडला नाही. मग त्यांनी धरला मलाच. मेन कार्यकर्ता ह्यो आहे म्हटली यांचा, ही लय फडफड करते. रात्री 1:30 वाजता दारात तलवारी घेऊन धर्माच्या दार वाजवायला लागली जोरात. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले, म्हटलं ती तुडती. मी हळूच दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसा. जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला एकानं लावली. म्हटली हे कुठनं गेलं. तेवढ्यात ती म्हटली तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं आहे. मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटलं ती चिडली. ते 2 वाढल्या मला. आता एवढं मेजॉरिटी जास्त असलं मी गपच. म्हटलं अभी भाईजान देखो दोनों पढ़े लिखे, वो भी डॉक्टर है वो भी डॉक्टर है, मिल के रहेंगे, अच्छा हॉस्पिटल इधर कौठे मंकाल में हो जाएगा, काय को उनको मारने का नहीं, हम जिंदा नहीं रखेंगे. मतलब काय को मारने का, धर्म काय को बीच में ला रहे, प्यार जिंदा रखने के लिए क्या करना पड़ेगा वो बोलो. आणि म्हटलं आता मराठीत बोला, माझी हिंदी संपली म्हटलं. त्यांनाही बरं वाटलं. ते म्हटले आमची बी हिंदी संपली. आता ह्यांची आमची ह्या मुस्लिम बांधवाची हिंदी कशी, खाल्लीकडनं बुरग्यात आल्या, शेरड्या कोकऱ्या आत घाल, आणि ही कट्टर, आमची बी कट्टर. म्हटलं काय करावं लागेल. तर तेवढ्यात ते म्हटले त्याला आमच्या धर्मात यायला सांग. मग माझ्या लक्षात आलं. म्हटलं जरा इसकटून सांग नेमकं काय करायचं. तर ते म्हटला त्याला मुसलमान व्हायला सांग. मग माझ्या लक्षात आलं. म्हटले जन्माला येतानाच अवघड असं होऊन आलेलं आहे. कट्टर म्हणजे यानं पानं, फुलं, ढग, पाऊस, नक्षी, दगड, दोंड, डोंगर, दर्या, धबधब, तळ, समुद्र, ह्याला काय बघायचंच नाही आयुष्यात. ह्याला फक्त तीच. पैगंबर बी वाचलेला नसतोय. आणि मग माझ्या लक्षात आलं सोपं केलं पाहिजे. आणि मी एका सेकंदात म्हटलं तोच का, मी बी होतो म्हटलं मुसलमान. उद्यापासून नमाज पडायला आम्ही सगळी येतो. का असेल ती प्रोसेस घ्या म्हटलं पूर्ण. रोजा पुढच्या वर्षी धरतो म्हटलं, आम्हाला ती सवय नाही. आणि म्हटलं आडनाव बी बदला म्हटलं आमचं. चंदन शिवेचा लय वैताग आलाय म्हटलं. पण तिकडं जर म्हटलं शेर खान, पठाण, शेख असं उच्च करा रे, नाही तर परत अजून तांबुळी, मकानदार, मुनीर करून खाली ठेवू नका म्हटलं, तिथं तरी वर ठेवा. त्याला मारायचं कसं हीच कळलं. त्याची तलवार गळी पडली. अहो जे धर्माची कट्टरता घेऊन मारायला आले होते ते चहा प्यायला बसले. बायकोन चहा ठेवला आणि चहात दूध ओतायला लागली. तिला म्हटलं थांब, दूध नको ओतो. ती म्हटली का. म्हटलं आण काळा चहा. आता म्हटलं भावकी झाली. भावकीला चहा काळाचा असतो म्हटलं, दुधात नसतो. काळा चहा पेली हो. बायकोला म्हटलं आता उद्यापासून तू बायको नाही. म्हटली मग बेगम. म्हटलं जे कट्टर घेऊन आले दर्भ ती चहा पिऊन गेले. 4 दिवस गेले. मी सकाळी दारात मिसरी लावत बसलो होतो. तर माझा दुसरा एक चुलत भाऊ जवळ आला. म्हटलं भाऊकी आज इकडं कुठं, कधीच येत नाही. मला वाटलं दादा एक काम आहे. म्हटलं बोल. तर म्हणला मी मुंबईला असतो,
म्हटलं माहिती आहे. तर म्हटलं माझं पण सुरू आहे म्हटलं. म्हटलं मग? तर म्हटलं मुलगी नर्स आहे, परमनंट आहे, मे बी परमनंट. आणि म्हटलं चांगलं आहे की. म्हटलं एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम? तर म्हटलं मुलगी ख्रिश्चन आहे म्हटलं. मग म्हटलं लईच अडचण झाली तर आपण ख्रिश्चन. तो म्हटला परवा जर मुसलमान झालास. म्हटलं आता एक काम करा, एक आठवडा हिंदू, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा बौद्ध, अजून काय असले शनिवार रविवार घ्यायचं वाटून, दारात पाटी लावायची, सर्व धर्म समभाव, घराचं नाव संविधान, विषय संपला. हा सगळं देव धर्म, सगळे जत्रा पत्रा उरूस बिरूस सगळं चालू ठेवायचं. एवढा सोपा आहे भारत. भारत एवढा सोपा आहे. आम्ही किती अवघड करून ठेवू. अरे किती सुंदर देश आहे आमचा. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो. 10वी पर्यंत बोंबललं, आता एकट्याला उभा करून म्हणायला हवा त्याला प्रतिज्ञा. पहिली 2 वाक्य नीट म्हणते, पुढचं मग येतच नाही त्याला, विसरलो आम्ही. म्हणून कवितेच्या ओळी साध्या भाषेत, ही सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. ती माणसात येणं गरजेचं. आणि अशी कविता म्हणली की मला मारती. परवा तरी एका कार्यक्रमात तिकडे गेलतो धुळ्याकडं, सभागृह गच्च भरलं होतं. 10 मिनिटात मला चालू करायचं होतं. तेवढ्यात DYSP 2 कॉन्स्टेबल आली गेस्ट हाऊसला. म्हटलं आज 3 स्टार वाला माझ्याकडे कसं काय आला? म्हटलं आज नेते चहा प्यायला, आज म्हटलं सरकारी खात्यातच तुडवतील म्हटलं. तेवढ्यात मला म्हटलं चंदनशिवे भाषण करू नका. म्हटलं का हो? आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाल्या म्हटली की तुमच्यावर शाई फेक करणार आहेत, तुमच्या तोंडाला शाई लावणार आहेत असं आम्हाला कळालंय. तर ती बाजूचं कॉन्स्टेबल माझ्याकडे बघून हसायला लागले. मी म्हटलं तुम्ही का हसताय? तो हसत म्हटला तुमचं तोंड काळ करणार. मला मी हसू. मी म्हटलं साहेब लय लांब आलोय, म्हटलं एसटी ना आलोय कवटे मंकाळवरनं, मला बोलू द्या, पब्लिक गच्च आहे म्हटलं भरले. नाही म्हटले ते दंगा होईल म्हटले, शहरात जमणार नाही. म्हटलं करू द्या भाषण. मग ती DYSP म्हटली तुमच्या रिस्कवर करणार का डिपार्टमेंट? मग म्हटलं साहेब आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. आम्ही कुठं दवाखान्यात जन्मलो, आम्ही बांध्यावर वाड्या वगळीलाच आमचा जन्म झाला. काय खुरप्या नाळी तोडले ते म्हटलं आमच्या बायका, आमच्या रिस्कवरच आलोय म्हटलं, बिना गोळ्याचं जन्माला करा म्हटलं. मी भाषण सुरुवात करतानाच म्हटलं जी कोण मला शाई लावाय आल्यात त्यांना विनंती एवढीच आहे म्हटली की लावा, पण चुना आणा. उद्या पेपरात बातमी कशी, चंदनशिवेच तोंड काळ केलं. मी काय वजन आहे ते आधीच आहे, अजून काय काळ करणार आहे? चंदनशिवे चुना टाकला, तोंड पांढरं केलं, ही बातमी वजन आहे. अरे मी जन्माला आल्यावरच तुमचा सगळ्यांचा निषेध केलेला आहे. पाहिजे की सगळं पाहिजे. मी कुठं म्हणतोय हे नको ते नको, सगळ्या संघटना पाहिजे. उजवं पाहिजे, डावं पाहिजे. बरं ही उजवं डावं ठरवलं कोणी तो बी घावला मला. त्याचं एकदा कॉलर धरून विचारायचं, ही उजवी ना आम्ही डावं कसं झालो बाबा? बा आमची बी आम्हाला डावीच म्हणते, हे ठरवलं कोणी?
सगळं पाहिजे. ही पक्ष ती पक्ष ती संघटना ही खेळा गे रंगपंचमी रंगांची. हिरवं निळं भगवं पिवळं अजून काय नवीन आणायचं आणा, त्याच्याशिवाय मजा बी नाही. पण माणूस मेला नाही पाहिजे, माणूस जगला पाहिजे. ही जास्त चळवळ जगली पाहिजे. विचारांची चळवळ आहे, विचारांनी करा. देवाचं नाव घेऊन अंगावर कशाला यायचं? आम्हाला आमच्या गावगाड्यावरच्या हिंदूंचा अभिमान आहे. आम्ही लहान होतो, जानकर साहेब दारात वासुदेव यायचा. आमची आई हसत खेळत त्याच्या हातात हात द्यायची. वासुदेवी हसत खेळत काहीतरी गमतीत तिचं भविष्य सांगायचं आणि मुठभर तांदूळ गहू ज्वारी जे असेल ते घेऊन जायचा. त्याच्यानंतर नंदीबैलवाला यायचा आणि नंदीबैलास पाय धुवायचो. बायका जायच्या, लेकी वाडींच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नंदीबैलवाला जायचा. नंतर गारुडी यायचा, नाग खेळवायचा, बायका दूध द्यायच्या, निवद द्यायच्या, नागाला हात लावायला मिळायचा. आमचा धनगर बांधव मेंढर घेऊन यायचा, सकाळी मेंढरास दूध आणून दारात द्यायचा. आमची आई चहा करून द्यायची. शेळीच दूध मिळतंय म्हणून 2 भाकरी बी आमचा धनगर बांधव घेऊन जायचा. पण गाव गाड्यावर राहणारी ही आमची जमात कधी सुद्धा आमच्या वाचनात, पेपरात, ऐकण्यात, बघण्यात बातमी आली नाही. कुठल्या वासुदेवानं, नंदीबैलवाल्यानं, कुठल्या धनगरानं, कुठल्या गारुड्यानं कधी कुठल्या लेकी बाळीच्या छातीला हात लावला, इज्जत लुटली असं कधी सुद्धा वाचलं. आम्ही निखळ मनाची माणसं, रामकृष्ण हरी म्हणत एकमेकाला मिठीत घेणारे आम्ही माणसं. हे आमच्यात कुठनं कट्टरता यायला लागली. आणि हो बुवा एसीत बसतोय आणि चालून गिराय काय हो. बरं त्याच्याकडे गवंडी सुतार धनगर आमचा मेंढपाळ नाही गेला. इंजिनियर, डॉक्टर, वकील, इन्स्पेक्टर, तहसीलदार, न्यायाधीश गेला उष्णजल प्यायला. आम्हाला वड्याच पाणी माहित होतं, वगळीच पाणी माहित होतं. आता आम्हाला बाटलीच पाणी माहित झालं. पण हे वेगळंच पाणी त्यानं पाजलो. अहो चीज खाऊन त्याच्यातला टाकलेला चिचुका 3 लाखाला 1 लागाड्याला. कारण आम्ही बागेश्वर बाबाचा दरबार धरला. भारताला आणि महाराष्ट्राला बागेश्वर बाबाची नाही, आमच्या गाडगे बाबाची गरज आहे. ही ठणकावून सांगितलं पाहिजे. आम्ही गाडगे बाबा खराडा सोडला आणि बागेश्वर बाबाच धरला. आणि असलं बोलले की मला मारते. मारा काय मारायचं. 2 मैत्रिणी रस्त्याने निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. रस्त्यावर दगड पडला होता आणि दगड धारदार होता. त्या धारदार दगडाला तिचा पाय ठेचकाळला आणि तिच्या अंगठ्याचं नख निघाला. रक्त भळभळ व्हायला लागलं. पण तिनं जखमी झालेल्या अंगठ्याकडे न पाहता त्या दगडाकडे बघितलं आणि हसली आणि पुढं चालायला लागली. दुसरीनं बघितलं, म्हटली एवढा मोठा दगड पायाला लागलाय, थांब, एखादी चिंदी बांध, दवाखान्यात चल, रक्त येते. ती हसली म्हणाली जाऊ दे ग, दे सोडून. तिनं थांबवलं, म्हणाली वेडी आहेस का, एवढा मोठा दगड पायाला लागलाय, अंगठा फुटलाय, एवढा धारदार दगड लागलाय आणि तो हसतेस आणि म्हणतेस दे सोडून. तिनं परत हसत उत्तर दिलं, अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं. म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावयाची औलाद अजून जन्माला आली नाही. म्हणून मला या चळवळीची, समतेची, ममतेची कविता लिहावी वाटते, ती बोलावी वाटते.
आमची कविता कशी येते? इथं जुनी माणसं कार्यकर्ते तुम्ही आहात. ते कविता आहे माझी. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हणालो चळवळीत या, चळवळीला तुमची गरज आहे. तर ते म्हणाले सध्या शिक्षण सुरू आहे, तुम्ही नंतर या. ते शिकले. मी परत गेलो, म्हणालो चळवळीत या, तुमच्या शिक्षणासहित चळवळीला तुमची गरज आहे. ते म्हणाले आता कुठं शिकलो, नोकरी लागू दे, तुम्ही नंतर या. त्यांना नोकरी लागली. आम्ही परत गेलो, म्हटलं आता तरी नोकरी सहित तुमच्या पगारासकट चळवळीला गरज आहे. ते म्हटले आता कुठं नोकरी लागली, जरा छोकरी बघा आमच्यासाठी, लग्न होऊ द्या. त्यांचं लग्न झालं. मी परत गेलो, म्हणालो साहेब आता तरी चळवळीत या, तुमच्या कुटुंबात सहित चळवळीला गरज आहे. ते म्हणाले आत्ता कुठं लग्न झालं, मुलं बाळ होऊ द्या, रिटायर झाल्यावर बघू. रिटायर झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो, म्हटलं पेन्शन सकट चळवळी. तेवढ्यात त्यांनी खांद्यावर शाल टाकून सत्कार केला. सुनाबाळांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि ओळख करून दिली. हो बघा आमचा कार्यकर्ता चळवळीतला, आयुष्यभर झिजत राहिला, ह्यो होता म्हणून आम्ही आहे, असं म्हणून त्यांनी सत्कार शाल देऊन घरी पाठवला. अशी शाल घेऊन आलेली सगळी इथं आहेत. मी जयंतीचा अध्यक्ष झालतो एकदा. आणि माझ्या जयंतीच्या काळात आमच्या गावात एक प्राचार्य रिटायर झालेले, जे मुंबईला रिटायर झाले, ते गावाला येऊन त्यांनी बंगला बांधला होता कवट्यात, आणि ती तिकडेच राहिले होते. मुंबई सोडली होती कारण कोरोनामध्ये त्यांची जिरली होती ती. मग म्हटलं आता ह्या वर्षी मी अध्यक्ष आहे. म्हटलं माझ्याच कारकिर्दीत म्हटली प्राचार्य इथं राहिले, पेन्शन म्हटलं याला 2 लाख आहे. हसत खेळत 25,000 दिल म्हटलं वर्गणी जयंतीला. मग 25,000 मिळाले. गल्लीत पहिल्यांदा लाइटिंग करू म्हटलं, कधीच केली नाही, आता करू. मग मी खजिनदारला बोलवलं, उपाध्यक्षाला बोलवलं, 5-7 कार्यकर्ते गोळा केले. आम्ही गेलो त्यांच्या दारात, प्राचार्यांच्या. बेल असल्यानं एकमेव घर होतं त्यांचं. पहिल्यांदाच बेल वाजवायला लागलो मी, 4-5 वेळा वाजवली, मजा आली. त्यांनी दार उघडलं, आम्हाला बघितलं आणि कमरत वाकलं. अतिशिक्षित झालेले काय म्हटले माहितीये, नाकात बोलले नमो बुद्धाय जय भीम. आया म्हटले पेटायच कधी म्हटलं. आम्हाला आत बोलवलं तर ते हॉलमध्ये दारात एक कुत्र खेळत होतं पांढरं इंग्लिश. आम्हाला त्याची ओळख करून दिली. म्हटले हा आमचा टॉमी. मग टॉमीवर लई जीव आहे म्हणून पावती बी 25,000 मिळणार आहे म्हणून मी टॉमीला मांडीवर घेतला बसता. ही उच्च शिक्षित. आम्ही 5-6 जण असं बसलो, टॉमी मांडीवर आणि प्राचार्य बसले पुढं. आणि त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्हाला माहित आहे का? कशाबद्दल आहे काय आम्हाला माहित नव्हतं. आम्ही सगळी एका सुरात नाही माहित असंच म्हटलं. आम्ही नाही माहित म्हटलो आणि तिथंच फसलो. आणि सरांनी लेक्चरच चालू केलं. सर अश्मयोगीन काळापासून सुरू झाले. आगीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला, जात कशी झाली, धर्म कसा झाला, गौतम बुद्ध, महावीर, फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, असं करत करत ती गाडगे बाबापर्यंत आलं. दुपारी 1 वाजता आम्ही बसलो होतो. संध्याकाळचं 5 वाजलं. 5 कणा मोडला आमचा, पण आम्ही दम धरला होता कारण 25,000 मिळत्या ही आशा. म्हटलं ऐक, सगळी माझ्या ड्रागन बघतात, म्हटलं थांब लाइटिंग येत्या. पण हे काय थांबायचं नावच घे ना. तो आम्ही झोपला माटी.
मी असं किचन मध्ये वाकून बघितलं तर ती मॅडम आमच्याकडे बघून हसत होती. मग माझ्या लक्षात आलं का हसत असं, आणि ह्याच्या अंगातलं पाणी तिलाच माहित होत. मी असं खणवून म्हटलं सोडवा आम्हाला. मग तिनं धीर दिला, आलेच म्हटली. मग लिंबू सरबत घेऊन आली आणि डायरेक्ट तोंडाला लावलं. मग सर थांबलं. जसं अण्णा हजारांनी उपोषण सोडावं आणि महाराष्ट्राचा जीव भांड्यात पडावा तसा आमचा जीव भांड्यात पडला. सरांनी आमच्याकडे बघितलं, लगेच खजिनदारनं पावती पुस्तक समोर टाकलं. उघडूनच सरांनी पेन घेतला, चष्मा लावला. सरांनी नाव लिहिलं, प्राचार्य डॉक्टर सेठ नेट. आम्ही नावासाठी एकच वळ पावतीवर टाकली होती, त्यांनी मनानं 2 वडल्या आणि पदव्या सकट नाव लिहिलं. आणि माझं लक्ष फक्त चौकोनातच द्या, तिथं पेन कवायचं. ह्यो चौकोन कार्यकर्त्यांच्या लय काळजाचा इशे असतो. या चौकोनावर आजपर्यंत कोणीच बोललं नाही, मी बोलणारा पहिला आहे. त्या चौकोनात बघायला लागलो, पेन आला तिथं. आमचा हात असा टॉमीवरनं फिरायला लागला. माझ्या डोळ्यासमोर नुसतं असं लाइटिंग गल्लीत चमकायला लागले. सरांनी 301 रुपये लिहिले. 301 लिहिल्या मी आणि खजिनदारनं असं कुत्र उचलून असं फेकलं तिकडं, भिंतीवर आपटलं. ती इवळत किचन मध्ये गेली. सरांनी 300 रुपये दिले, वरचा 1 रुपया दिला. आणि सर म्हटले, माझी नात या वर्षी 10वीला पहिली आली केंद्रात, तिचा सत्कार ठेवा, शाल मी देतो. आणि म्हटले, माझे एक व्याख्यान ठेवा महापुरुषांच्या वरती. मी हात जोडलं, म्हटलं नमो बुद्धाय जय भीम म्हणलं निघतो आम्ही. खाली आलो तर दुसऱ्याच्या रानात भांगलायला गेलेली एक म्हातारी खुरप घेऊन घरी चालली होती. तिनं आम्हाला बघितलं, तिनं बोलवलं, म्हटली इकडे या. म्हटलं काय, कुठं फिरताय? म्हटलं वर्गणी. ती म्हटली जयंती आली. म्हटलं आली, मग आमच्यात नाही आला. मी म्हटलं परवा दिवशी येणार आहे. ती म्हटली उद्या संध्याकाळी ये. म्हटलं का? अरे उद्या बीसी फुडते, माझं 2000 रुपये काढते, माझं 2000 रुपये घेऊन जावा, पण आपल्या महापुरुषांची जयंती दणक्यात साजरी करा. हा म्हटलं नेमकं आमचं महापुरुष कळलं कुणाला? या खुरप्यात भांगलणाऱ्या आमच्या अडाणी बायकांना, आमच्या ह्या गावगाड्यावरच्या लोकांना, का या बंगल्यातल्या प्राचार्यांना? आणि मग माझ्या लक्षात आलं, दुसऱ्याच्या रानात जाऊन भांगलायची वेळ आली तरी चालल, एसटी स्टँडवर जाऊन हमाली करायची वेळ आली तरी चालल, पण फुले शाहू आंबेडकरांची शपथ पोरांच्या दप्तराला कंपास पिटी कधी कमी पडू द्यायची नाही, हा चळवळीचा सांगावा या आमच्या गावगाड्यावरच्या कार्यकर्त्यांनी जपला. हो, आमची पण एक भाषा आहे कार्यकर्त्यांची. आणि काय काय वक्त येतात कार्यकर्ते बोलवतात आमची, आणि ती वक्ता निगेटिव्ह सांगतीस. आता सगळं संपलं, आता आपल्याला हे करायला पाहिजे. आता आपल्या गैबान्यानो, ह्यो कार्यकर्ता जो आहे ना गाव कुसाबायाचा, तुम्ही ह्यो साधा नाही. आणि चळवळ अशी काही संपत नाही, अशी किती बी येऊ द्यात आणि किती बी जाऊ द्यात, या कार्यकर्त्याचा दणका ह्यो दणकाच असतो, ह्यो कधी संपत नसतो. म्हणून मी म्हणत असतो, सत्ता कोणाची असो, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात, सत्ता कुणाचीही असो, रुबाब राष्ट्रीय समाज पक्षाचा असला पाहिजे, या कार्यकर्त्याचा असला पाहिजे. खचायचंच नाही. हो, आम्ही पेटल्यालाच पाहिजे नुसतं.
आणि लय सोपं गणित आहे. अहिल्याबाई होळकरांकडे बघत राहायचं, त्यांच्या घोड्याकडे बघत राहायचं, त्यांच्या हातातल्या तलवारीकडे बघत राहायचं आणि ती बघता बघता मनगटा शिवाजी घट्ट ठेवायचा आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवायचा. म्हणजे मनगटा शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट केला की खिशात गांधी आपोआप येतो. ही जगण्यात सूत्र आहे. म्हणून मी म्हणतो असतो आमचा कार्यकर्ता एक मोठा झाला पाहिजे, पण ती मोठं झाल्यावर सोडून जाते हो. आता आमच्या जानकर साहेबांनी किती लोकांना मोठं केलं, त्यातलं एक बी कडू इथं नाही. पण त्याने किमान बंडल तरी पाठवावं, घ्या बाबा तुमच्या. तसं काय एवढंही साधा माप, किती लोकांना मोठं केलं. स्वप्न मोठी आहे नेत्याची. मी खरं सांगतो, आता जी आहेत ना जनता आमची, आम्ही तुम्ही आम्ही कोण आहे? आमच्या अभ्यासक्रमात नागरिक शास्त्र 20 मार्काला होत. आम्हाला काय घंटा कळणार आहेत? ती बी मास्तरानच प्रश्न उत्तर लिहून दिली. त्या 20 मार्काचं नागरिक शास्त्र शिकलेले आपण आहोत. मतदाना दिवशी बघा आपणच म्हणतो चला चला चला, बायका ही सगळी नटून बसते देव आपलीच. आई म्हणतोय चला, आपला उमेदवार असतो तो फाटका असतो, पण ती म्हणते 4 वाजलं तरी बाहेर येत नाही. काय म्हणते? रेट वाढू दे म्हणते, रेट वाढू दे. यांनी 5,000 दिल्या, ती 6,000 देते. रेट वाढल्यावर मग ती जमात येते बाहेर. पैसे घेऊनच निवडून आलेली शिव्या देणारच. मी खरं सांगतो, ज्या दिवशी विचारानं, विवेकी बुद्धीनं आणि समजूतदारपणानं जर या देशात मतदान झालं असतं तर आज जानकर साहेब मुख्यमंत्री असला असत. तेवढी हुशारी आलीच नाही. म्हणून परवा मुंबई विद्यापीठात परिसंवादाला मला बोलवलं. ज्यांनी बोलवलं त्यांना माझा दणका माहीतच नव्हता. त्यांना वाटलं विचारवंत असेल. मी कुठलाय, मी कार्यकर्ता आणि विषय दिलाय शिक्षणाचा. माझं डोकसंच हल्लं होतं हे पेपर फुटल्याला त्यात. म्हणजे आमच्या पोरांनी डॉक्टर व्हायचंच नाही हो. ही पेपर अहो 4-4 एकर रान ऐकल्यात पोराला MBBS करायला, पोरीला इकल्यात का नाही? मग आता काय करायचं? ते असलं पेपर फुटल्याला डॉक्टर होणार तसलीच आहे ती, असं शंका यायला लागली मला. कराडमध्ये एक पेशंट गावलं का, डाव्या डोळ्याचं ऑपरेशन करायला गेलं आणि डॉक्टरने उजव्या डोळ्याच करून पाठवलं त्याला. कोर्ट नाही सांगत हाय, परत दुसऱ्या दिवशी जाऊन 2 डोळ्यात झालं त्याच्या. म्हणजे गुडघा दुखायला लागला तर तो डोकेदुखीचं इंजेक्शन देणार, खोकला आल्यावर हागवानीचं. असलं डॉक्टर पैदा होणार आहे. याच्यावरती मला बोल मी सरळ सांगितलं, म्हटलं बघा नागरिक शास्त्र 100 मार्काच करा कंपल्सरी आणि त्याच्यात 80ला पास करा. बाकीच्या विषयात 35ला पास आहे, नागरिक शास्त्रात 80ला पास करा. तर त्याच्यावर उच्च विचारवंत संवेदनशील ते म्हणाले असं करून चालणार नाही. 1% मार्क कमी पडला तर आमचा विद्यार्थी आत्महत्या करतो आणि 80 मार्काला पासच होणार नाही. 5-5 वर्ष 5वी 6वीत बसतील. अहो विद्यार्थी मरतील. मी म्हटलं ते जगून तरी काय करतील? जिवंत राहून तरी काय? आम्ही जिवंत राहून काय केलं? आम्ही रेटच काढलं ना.
म्हणून स्वाभिमान महत्वाचा. शहाणपणासोबत चळवळीत लागतो तो स्वाभिमान, आणि जो कणा आणि जो रुबाब आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण राष्ट्रीय समाज पक्षाचं असलं पाहिजे. आणि कार्यकर्ता आमचा असाच असला पाहिजे. संघर्ष करता करता सत्तेत जाता आलं पाहिजे. विचारधारा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो हे आता आम्हाला कळलं. आजपर्यंत ती अफवाच होती असंच वाटायला लागले आता. अहो कधी कोण कुठं जाईल सांगता येईना. मी अजून नाही गेलो कुठं, पण बंडल वाढल्यावर माझी मेंदू फिरतो कधी कधी. म्हणून तुमच्या मध्ये सारखं बोलवत जावा. मी आज काय मिळालो नसतो. मी इकडं तारीख मला आलती केम्ब्रिजला. मागच्या वर्षी मी ऑस्ट्रेलियात होतो, ह्या वर्षी केम्ब्रिजला बोलवलं होतं. आणि यावेळेला नवरा बायकोला बोलवलं होता. 15 दिवस तिकडे राहणार होत. म्हणून बायकोनं 2 ड्रेस शिवले होत, मला बूट घेतला होता. आणि बायको रोज त्या युट्यूबवर बघायची केम्ब्रिज टाकून, आणि मला दाखवायची रात्रीच उठून, हो का ह्या चौकात आपण चहा पिऊ. म्हटलं पिऊ, तू लिहून ठेव कुठं कुठं काय. आम्ही लय खुश होतो, लय खुश. त्या कडूनची भांडणं लागली. कोण? ते अमेरिका, इराण आणि ती इस्रायल. आणि आमचा दौरा रद्द. म्हणजे जागतिक भांडणात सुद्धा माझंच नुकसान. आणि तालुक्यातल्या RPIच्या वंचितच्या भांडणात बी माझंच नुकसान. ती म्हणते तिकडे गेलतास इकडे येऊ नको, इकडे आले म्हणते तिकडे गेलतास इकडे येऊ नको. हे तर माझं नुकसान. जागतिक भांडणात बी माझं नुकसान. बर भांडणं त्यांची आणि दंगा इथं भारतात काही संबंध नाही. इथं 3 गट. हे इकडनं म्हणते हो बघ बॉम्ब बघ पडला, आज इराण जाणार, आज इस्रायल उठणार, आज ही होणार, आज ती होणार. 15 दिवस ह्याचं फेसबुक व्हॉट्सअप. बरं का, जेव्हा याच्या घरातला गॅस संपला, तेव्हा याची BCom झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. याने मी युट्यूब बघूनच चूल मांडली. मग चूल काय पेटना तिला. मैंने युट्यूबवर बघितलं फुकणी, मैंने फुकणी आणली, मग तिला दिली. मग ही फुकणीत असं बघायला लागली डोळ्यात. मी म्हटलं फुकायचं आहे. मग तिनं नाकाजवळ धरली, तोंडात फुकली, सगळा धूर गेला डोळ्यात. मग तिनं अशी फुकणी याला फेकून मारली, ह्याचा गुडघा फुटला. आणि मग लंगडत सिलेंडर घेऊन ती चौकात आला. चौकात येऊन बघते तर 3.5 किलोमीटर लाईन. गॅस सिलेंडर घेऊन थांबले. ही त्या सिलेंडर घेऊन त्या लाईनीत थांबलं. दिवसभर उन्हात तापलो, भाजायला लागलं, पण हालाय बी ना. घरी जावं तर फुकणी बसत्या. फुटान पुढं ढकलाय लागलं. संध्याकाळी 6 वाजता त्याचा नंबर आला. ती खोडची काउंटरवरची पोरगी म्हटली, DAC नंबर असेल तरच या, 45 दिवसानंतर बुकिंग होईल. त्यानं असं डोळं पांढरं झालं, डोळं झाकलं. म्हटला 45 दिवस रोज गुडघं फुटणार. आणि मग डोळं झाकल्यावर त्याच्या मनातून आवाज आला, अंतकरणातून तो म्हणाला, जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. बुद्ध कधी आठवला? चुलीत लाकडं गेल्या. बरं, ज्यांनी कधीच बुद्धाचं नाव नाही घेतलं त्यांनी सुद्धा बुद्धाचं नाव घेतलं. मी ऑन रेकॉर्ड बोलतो. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेत ते सुद्धा वाक्य म्हणले, जगाला युद्धाची नाही बुद्धाची. बायकून बोलवलं म्हटली, हो बा ती बोलायला लागल्या. मी बघितलं आणि म्हटलं खरंच. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपल्याला असा.
आणि असं बोलले की मला मारते. मी अजून काळा पडतो. साधं गणित आहे. मग जाग पाहिजे. आमच्या जयंतीत गाणं असते, जाग असावं भीमाचं पिल्लू, जागा असावं. आयो झोपून ऐकते. काय येडापणा आहे. कट्टर. एक बॅनर बघितला, अण्णाभाऊ साठे जयंतीला मला बोलवलं, वाघाच तोंड टाकली तिथं. आमचा वाघाचा समाज म्हणून लिहिली. अरे म्हटलं जनावर आहे का काय, आपण माणसं आहे ना का. परत ही कट्टर, रक्तात आंबेडकर आहे म्हटला. रक्तात अजा आहे ना, रक्तात तांबडे पिशी पांढऱ्या पिशी, लईच काय खाल्लं असलं गोडदोड तर शुगर गावती. आंबेडकर कसा असेल रक्तात, आणि वरनं डायरेक्ट निळच रक्त आहे म्हटले. आता काय डोक्याला घातला. ही अंधभक्ती. आंबेडकर रक्तात नाही, फुले रक्तात नाही, शिवाजी महाराज ही मेंदूत पाहिजे रे. आणि असं बोललं की मला मारते. अरे चंदन शिवे आडनाव बी लय डेंजर हो आमचं. 2-3 जातीत आहे. तरी मला विचारतात बरं का, चंदन शिवे खूप छान भाषण झालं, नेमकं तुम्ही कोण. अच्छा. मी म्हणतोय सर एससी, सर एससी. अहो एससी मध्ये काय आता झालं बो, एससी मध्ये कुठले सर, म्हणजे नेमकं काय. नाही बघा राग येऊ नका. म्हटलं काय बोला सर. एससी मध्ये MR की MG. म्हणजे महार का मांग. म्हटलं का हो सर. नाही ते अण्णाभाऊ साठे जयंतीला वक्ता पाहिजे होता. म्हणजे मी जर MG असलो तर तुम्ही बोलवणार, मी चुकून MR निघलो तर मग तुम्ही कॅन्सल करणार. नाही 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 आज कळतंय म्हटलं. त्यांना म्हटलं सर माझा घोळ आहे. ते म्हटले काय. IMG वडील MR आहे म्हटलं. बोलवत जावा दोन्हीकडे म्हटलं. ते डोकसच खाजवायला म्हटलं. अजून घोळ. ते म्हटले काय. आजी मुसलमान आजाचा आंबार होता म्हटलं. एक भाऊ जय ख्रिश्चन आहे, एक भाऊ म्हटलं जैन झालाय. लय घोळ आहे म्हटलं आमच्या. तुम्हाला काय सांग. ते 8 दिवस माझ्याकडे एकटक बघत होत. मी खरं सांगतोय, माझ्या जातीकडे न बघता माझ्या विद्रोही कवितेकडे बघून जाहीरपणे बोलवणारा राष्ट्रीय समाज पक्ष हा पहिला आहे. का. मी भारतीय आहे ना. तुमचं दुःख माझी वेदना काही वेगळी आहे. तुमची आई मेल्यावर बी तुम्ही रडताय ना, आमची आई मेल्यावर बी आम्ही रडतोयच ना. का आम्ही काय हसतोय. तुमचा हुंदका आमचा हुंदका एकच आहे ना. तुम्हाला लागल्यावर तुम्ही बी वडिलांचंच नाव घेता, आम्ही बी वडिलांचंच नाव घेतो. मी तर म्हणतोय कायदाच करा नवीन. एखादा मराठा जर म्हटला शिवराय आमचे, उचलायचं त्याला आणि आत जामीनच नाही पाहिजे. एखादा बौद्ध म्हटला बाबासाहेब आमचा, उचला. आणि एखादा माग जर म्हटला अण्णाभाऊ आमचाच, त्याला अंडाशील डायरेक्ट. त्याला सूर्य सुद्धा दिसू द्यायचा नाही. धनगर जर म्हटला अहिल्या होळकर आमच्या, उचला. ही जमातच बाहेर ठेवू नका आणि यांना जामीनच देऊ नका. यांच्यासाठी जर झेल बांधायचा लागला वेगळा तर वर्गणी काढून बांधू, पण ही तिथंच मोरते. त्यांना आत आवाज गेला पाहिजे बाहेरच्या डीजेचा. आत नाचू देते ती पांढरी कपडे. डेंजर आहे. काय संबंध आहे.
पण ही टिकलं पाहिजे म्हणून पण एक यंत्रणा सक्रिय आहे, आणि तीच मारती ती मला. मी चुकून जरी कुठल्या भाषणात म्हटलं सरकार चांगलं आहे तरी मारते, हे खोटच बोलतोय म्हणते. म्हणजे आमच्या तोंडातनं स्तुती सुद्धा ऐकायची तयार नाही. एवढं पण विचारात घसरू नका. शहाणपणाचा सांगावा देत देत माणसानं राहावं. गाडगे बाबाचा खराटा घेऊन समाजकारण करावं. तुकडोजी बाबाची ग्रामगीता घेऊन राजकारण्यांनी राजकारण करावं. वक्त्यानं तुकारामाच्या मांडीवर बसून बोलावं. श्रोत्यांनी रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं. चौदार तळ्याच्या किनाऱ्यावर पाय मोकळं करता आलं पाहिजे आणि भिडेवाड्याच्या वर्गात जाऊन बुद्धीची भूक भागवण्यासाठी बसलं पाहिजे. एवढा सरळ साधा महाराष्ट्र असताना आम्ही स्वतःचं जगणं का अवघड करून घेतलंय? आमच्या पोरांचं भविष्य काय आहे? कुठून ना कुठून तरी रोजच्या दैनंदिन आयुष्याशी हे राजकारण आमच्या जवळ असतं. मला सगळ्यात जास्त राग त्या जमातीचा येतो जी म्हणते आम्ही मतदानच करत नाही, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट. ती पहिली हाणली पाहिजे, ती वड्याला आणून हाणली पाहिजे. आणि काय काय तरी एक आता नवीनच जमात आल्या जी नुसती फेसबुकवर असतील म्हणते आम्ही चळवळीत आहे. आता ती हिथलं फोटो बिटो घेईल तुमच्याकडनं ग्रुपवर पडल्यान आणि ती फेसबुकवर लेख लिवल. तो असा लेख लिवल तो इथं होताच असंच लिवल आणि त्याला 4-5 हजार लाईक मिळतील आणि तो सांगल आम्ही पक्षाचं काम करतो. मग इथं आम्ही काय केलं? आम्ही काय केलं? सगळं त्यानंच केलं. काय ही माझ्या बाबतीतलंही झालंय. आणि असं बोललं की ती सुद्धा येऊन मारती. ती ग्रुप काढलाय, ग्रुप आमच्यांनी सुद्धा. आणि ग्रुपचं नाव काय? 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप. ह्याला म्हटलं देशाची लोकसंख्या 150 कोटी. बर थायलंड जपान बिपान सगळी ती एवढी बौद्ध नाही होऊ शकत. किड्या मुंग्या सगळं मोजली तरी होत नाही. म्हटलं काय एवढा उच्च विचारवंत कसा काय? तर त्या ग्रुपमध्ये बघितलं जाऊन तर एक सुंदर मुलीचा फोटो, भुवया कोरलेल्या, नाकदार, नाकावर असा गॉगल, अर्धी छाती उघडी, फेट्या बाबासाहेबांचा फेटा निळा, असा हातावर बाबासाहेबांचे आणि ते असा डोळा मारलेला फोटो. आणि त्यानं त्याच्यावर लिहिले एका बापाची औलाद असा, तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागते जय भीम जय भीम. नाही लिहावं परत डोक्याला ताप, झोप लागत नाही. लिहायला पाहिजे होतं जय भीम. आता ती काय प्रबोधन होणार आहे? ते वड्याला नेऊनच हाणली पाहिजे. आणि असं बोलले की मला ती सुद्धा मी असाच काळा पडत चाललो. गोष्टी फार साध्या आहेत त्या. समजावून सांगितलं पाहिजे, चळवळ टिकली पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, रणांगण फुललं पाहिजे. अरे आमच्या महापुरुषांना आम्ही कुठं नेऊन बसवलंय, कुठं नेऊन सोडले? म्हणजे 2000 फूट उंच, 4000 फूट उंच, 8000 फूट उंच महाराजांचा पुतळा. शिवाजी महाराजांची उंची मोजायची लायकी आहे का? लायकी एवढं उंच आणि तेवढं उंच वारा आल्यावर पडते. आणि ती पुतळ्याचं पडल्याचं सगळं ती अवयव बघून ही इडी रडते. म्हणजे पुतळ्यातला शिवाजी फुटल्यावर तुम्हाला रडू आलं, पण विचारांमधला शिवाजी मरून गेला त्याचं तुम्हाला काही वाटलं नाही.
बसमध्ये बलात्कार होतो, बसमध्ये, आणि बसचं नाव शिवशाही आहे. आम्हाला रडू येत नाही. आमच्या सांगली जिल्ह्यात एक हत्ती त्या गुजरातला न्यायचं ठरलं, तर त्या हत्तीसाठी सगळ्या जाती एकत्रित आल्या. मला बी बोलवलं, मी नाही गेलो. म्हणजे जनावरांसाठी तुम्ही एकत्रित येत आहे, पण एखाद्या बाईवर अत्याचार बलात्कार झाला, कुठल्या ह्याला मार, तेव्हा तुम्ही नाही ना, फक्त त्याचीच जाती ती. त्यामध्ये कुठलं तरी ते कुत्र गार्डन मधलं व्हायरल झालं, ती बारक कुत्र्याच पिल्लू का माकडाच पिल्लू, प्रत्येकाच्या स्टेटसला पिल्लू माकडाच. अरे पण शेजारच्या घरातलं पोरगं उपाशी आहे, ह्याचं कधी वाईट नाही वाटलं? संवेदनाच हरवल्या. आणि असलं बोललं की मला मारते. काय करणार आहे, एकदाच मारून तरी टाक. कार्यकर्ता म्हणून गरजेचा असतो चळवळीसाठी. आणि मी एक सांगतो, डॉक्टरनं आत्महत्या केली, इंजिनियरनं आत्महत्या केली, न्यायाधीशानं आत्महत्या केली, या जगात सगळ्यांनी आत्महत्या केली, पण चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आजपर्यंत कधीच आत्महत्या नाही केली. ती धमक असते, ती ताकद असते. बलात्कार झाला की आरोपी कोण, त्याचं आडनाव काय, शेख आहे, पठाण आहे, खान आहे, नाही 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 नाही, कांबळे आहे, वाघमारे आहे, नाही नाही नाही, पाटील आहे, भोसले आहे, नाही नाही. मग त्याची जात, आणि मग जातीनुसार आंदोलन. बलात्काराच्या आरोपीची जात बघितली जाते आणि नीटचा पेपर फोडणाऱ्याचा पक्ष बघितला जातो. मग झुरळे येतात, झुरळे येतात, कोणीतरी हिट मारत, झुरळ जातात. आपल्याला बी वाटतं आता काहीतरी होणार काय. अरे तुम्ही येतच नाही मन गटावळून, काय होणार आहे इथं. ही जोपर्यंत याच्यातली संवेदना आम्ही ठेवत नाही जागी, तोपर्यंत काय होत नाही. आणि खरं सांगू का, आमच्या एवढी संवेदना असणारी जमात सुद्धा जगात, पृथ्वी भूगोलात कुठंच सापडत नाही. पाहुणचार कोणी करावं, आम्हीच करावं. मांग मार डाट धनगरचा माय, आम्हीच पाहुणचार करावं. 10 माणसं आली 4 बोकडं कापती, कर्ज काढून कापती. देवा सोडा, पण आमचं मित्र परिवार, आमचं सगळी पोटभर जेवली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघण्यासाठी तडपडतोय. मग आमच्या उद्याच्या येणाऱ्या पिढींच्या चेहऱ्यावर समाधान नको? म्हणून ही जी तुम्ही भूमिका आज घेताय, मला आनंद होतोय, कौतुक वाटतंय. ही साधी गोष्ट नाही. नव्या लढाईची नवी क्रांती नक्की होईल. तग धरून राहावी एक, आणि नाही जायचं कुठे इकडं तिकडं. जिथं आहे तिथं उभं राहायचं नीट. तुमच्या उभं राहण्याला सुद्धा किंमत असते. तुम्ही हल्ला की किंमत जाते. किंमत करायला बी आता कुणाकडे वेळ आहे. आपल्याला बी टीव्ही बघते ती सोडून देते ती. तुम्ही लढा, विजय होईल, सगळं होईल. पैशा पाण्याची बी चळवळ करा, शिक्षणाची चळवळ करा, सांस्कृतिक चळवळ करा,
पण किमान एकमेकांचा हात माणूस म्हणून घेत चला, एकमेकांच्या सुखादुखात चलत चला. माझा एकट्याचा आवाज कमी पडत जाईल महाराष्ट्रात, कारण त्यांच्याकडे मीडियाची ताकद मोठी आहे, म्हणून मला आवाज वाढवावा लागणारच आहे. मी वाढवीन, मी अजून मार खाईन आणि गौरव व्हायला तुमच्याकडे येत जाईल. सगळीकडे मार खा, तुमच्याकडे आले गौरव. आता तुमचा भुकेच टाइम झालाय, मी बी लई तंगवत नाही, चालेल. तुमचा नाश्ता जोरात झाला. मला त्या मोबाईल मधलं काही कळत नाही. एक गंमत सांगतो कशी आहे बघा. आम्ही कोण आहे तर बायको आमची जरा शिकलेली बायकोन सांगितलं होतं की 91 ह्यो आकडा सोडून दुसरा कुठला फोन आला तर तो फोन घ्यायचा नाही, तो फेक असते असं मला बायको सांगाय. आणि व्हिडिओ कॉल तर अजिबात उचलायचा नाही. ठीक आहे. पण एकदा तिथं त्या व्हॉट्सअपला तसलाच कॉल यायला लागला. त्याचं सुरुवातच काहीतरी 5 नका 4 नव्हती. मी कट केलं, म्हटलं उचलायच नाही. परत ती दुसऱ्यांदा आलं, परत कट केलं. पण तिथं मेसेज आला मराठीत, नमस्ते नितीन दादा, तुमच्याशी बोलायचं आहे ना. म्हटली मराठीत बोलते. म्हटलं करा कॉल. मग त्याचा कॉल आला, मी फोन उचलला. म्हटलं नमस्ते नमस्ते नितीन दादा. म्हटलं बोला. ते म्हटले आम्हाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे. मी म्हटली येतो. कुठं? तर ते म्हटले कुवेतला. आता माझा कुवेत म्हटल्यावर माझा नेहमीचा प्रश्न, म्हटलं सर जिल्हा कुठला? ते 2 मिनिटं शांतच बसले. अहो म्हटले कुवेत हा देश आहे दादा. मग माझा असं चांदण्या चमकल्या. हा म्हटलं मी येतोच. तुम्ही खरं बोललो? होय आम्ही बोलो ना. म्हटले तुमचा पासपोर्ट आहे का? आता ही पासपोर्ट भानगड मी माहीत नव्हती. पासपोर्ट आहे का म्हटल्यावर मी म्हटलं नाही, पण म्हटलं नगरपंचायत मध्ये चालतंय म्हटलं आमचं, तासाभरात काढतो. ती परत 2 मिनिटं शांत बसला. ते म्हटले आम्ही उद्या फोन करतो, अजून वेळ आहे आपल्याला, पासपोर्ट काढून घ्या बघा. ठीक आहे. मी ठेवला आणि मी लगेच आमच्या नगरसेवकाला फोन केला. म्हटलं दादा मला बाहेरच्या देशातनं फोन आलाय आणि बोलवलं. ती बी लई खुश, ती बी आलं पळतच. म्हटलं अडचण काय नाही तिला? म्हटलं अडचण म्हटलं पासपोर्ट काढाय. तो म्हटला बसा गाडीवर, 2 मिनिटात घेऊ. ती मला नगरपंचायतीत घेऊन आला, त्या अधिकाऱ्याजवळ नेले आणि नगरसेवक आमचा म्हणतो हे बघा कागद बिगद उद्या बघू, पासपोर्ट तेवढा द्या. आता मी निवडून दिलंय म्हटल्यावर माझी जी लायकी तीच त्याची लायकी. त्याने माझ्याकडे बहीण अधिकारी म्हटला तुम्ही बसा, तुम्ही जावा भेटले. ते गेलं. मग त्या अधिकाऱ्याने ती प्रोसेस केली आणि मग 15 दिवसांनी मला ती पासपोर्ट मिळाला. ते तिकीट आलं, तारीख झाली, मी गेलो. तर माझ्यासाठी असेंब्लीला कार्यक्रम होता कुवेतच्या. तर माझ्यासाठी स्पेशल हॉटेल असं एक मजलाच बुक होता. स्पेशल स्विमिंग टँक होता मला आंघोळीला 4 दिवस. पाणी काळ झालं म्हणा. तिथे गेल्या दोघांना घेऊन तो मॅनेजर आला. असली उंच, दाढ्या वाढल्या. ते म्हटले हे 2 जण तुमच्या सेवेला 4 दिवस राहतील इथं हॉटेलवर. मी बघितलं, म्हटलं ओके. तेवढ्यात ते म्हटलं पाकिस्तानचे आहेत म्हटला. छायला म्हटलं म्हणजे 4 दिवस पाकिस्तान माझ्या सेवेला. मला लय आनंद झाला. म्हटलं लय तंग व्हायचं, परत गावते ती नाही गावते. मी बी लय तंगवली हो. मी उगाच दुपारचं मोकळा असलो की बॉर्डर पिक्चर लावायचं टीव्ही आणि बघ म्हणायचं. ती बी बघायची गप. आणि कार्यक्रम झाला आणि मला फिरायला घेऊन चालले ते देश दाखवायला. मग ते 2 अरबी पोलीस अधिकारी आले, एक ह्या बाजूला एक या बाजूला. असला दंड त्यांचा, दंडावरच बघायला आलो.
आणि ती गण, आणि मग ती मराठीत जी बोलत होता माझ्याशी तो मला म्हटला, एकदा बटन दाबले की 48 गोळ्या निघत्यात. म्हटलं आवाज येत नाही. त्याला म्हटलं ती लांब ठेव. मग म्हटलं कशाला जोड ठेव. आम्ही बसलो एक इकडं मला ती देश फिरायला घेऊन चालले. ते मला म्हणत होते हे बघा ते बघा, इथं फोटो काढू तिथं फोटो काढू. पण मला काय फोटो काढू वाटणार. नाही ठीक आहे बघा पुढे चला. फिरायला लागलोय. डाव्या बाजूला लक्ष गेलं, अचानक एक झाड दिसलं. मला लय आनंद झाला. अहो म्हटलं गाड्या थांबवा. ते म्हटले का? गाड्या थांबल्या. मी उतरलो गेलो. झाड बाबळीच होत कुवेत मध्ये. मला रडायलाच यायला लागलं. असं झाडावर हात फिरवायला. ती अधिकारी माझ्याकडे येऊन बंदूक घेऊन इकडे तिकडे अशा. त्याला म्हटलं शांत राहा म्हटलं. आणि मग त्या झाडाजवळ मी थांबलो. बाबळीच झाड. म्हटलं काढा इथं फोटो. तेवढे ते अरबी अधिकारी पोलीस म्हटलं इथं फोटो काढायला परमिशन नाही. मी म्हटलं का? फोटो तर म्हटलं इथं काढणारच. माझा हट्ट बघून त्यानं विचारलं आमच्या मॅनेजरला. याला म्हटलं विचारा याला इथंच का फोटो काढायला. याला एवढं दावल्या बिल्डिंग, इथं याला फोटो काढू वाटना. हे इथंच फोटो काढतोय. त्याला विचारा का इथं काढायला. त्यानं विचारलं. ते असं असं विचारते. त्याला सांग म्हटलं रे 4 दिवस झालो म्हटलं इथं कोणच रक्ताच नात्याच दिसना. आणि म्हटलं लहानपणापासून मोठं होतं नाही बाबळीला बघूनच आम्ही मोठं झालो. म्हटलं बाबळीच्या काठवणात गेली. मला रडू यायला लागले बरं का. अरे म्हटली बाबळ म्हटलं सख्खी बहीण भेटल्यागत वाटायलंय. सख्खी मावशी सख्खी आई सख्खा भाऊ एवढं लई भेटल्यागत वाटायलंय. म्हटलं इथं थांबत 2 मिनिट फोटो काढ. आणि ही त्याला रंगवून सांग म्हटलं. त्यानं मी रंगवून सांगितलं तर ती 2 अधिकारी रडायला लागली. मी म्हटलं हे का रडायला लागले. तर ते अधिकारी म्हणत होते ह्याला कुठनं आणले हो म्हटले. आणि एवढ्या ड्युट्या केल्या आजपर्यंत सगळी इकडं हॉटेलला इकडं. इथं कुणी हे कुठनं आणले. ही झाडाला म्हटले बहीण म्हणते भाऊ म्हणते. ही हाय कुठला. सांग म्हटले त्याला आम्ही सावित्री जिजाऊ रमाईच्या महाराष्ट्रात आलोय. आम्हाला प्रेमच करतायत. अरे आम्ही वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणाऱ्या तुकारामाच्या मातीत आलेली माणसं. एवढी आम्ही साधी भोळी माणसं आहे. आणि मग कविता येते माझी प्रेमाची. ते घेऊन मी थांबेन. आणि मग एक कांबळीची कविता घेतो तुमच्यासाठी की अरे यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं. धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर. आणि म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मोक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन तेवढ्यात हिटलरने तिथे यावं. आणि हिटलरने म्हणावं मला नितीन घे ना माझं रक्त. त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर. आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मी धरावा कागद तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादींनं तिथे यावं. आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. आणि लादेंनं गुडघ्यावर बसून मान खाली घालून मला म्हणावं नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम. काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर. आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानेही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने यावं त्या पुतीनने. मी सांगेन या सर्वांना 3रं महायुद्ध विसरा. माझी कविता नेहमी आडवी. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो. आणि तुम्हाला दाखवावं म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच विहार करत राहील.
कारण मी फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. माझं तुमच्या सगळ्यांवर प्रेम आहे आणि मी प्रेमच करत राहणार. पण धम्माचं बोट धरून चालत असताना महाराष्ट्राला तलवारीचा सुद्धा इतिहास आहे हे विसरून पण आम्हाला चालत नाही. म्हणून एक डोळा बुद्धाकडे आणि एक डोळा तलवारीकडे आम्ही ठेवला आहे. तरी जिवंत आहोत ना कार्यकर्ते म्हणून. चळवळ कालही जिवंत होती, चळवळ आजही जिवंत राहणार आणि चळवळ उद्या बी जिवंतच असणार. फक्त चळवळीचं काय होतंय, मी मनातलं माझ्या दुखणं सांगतो. आमच्या विचारांची जेव्हा सत्तेत येतात तेव्हा आम्हाला लात घालूनही बाहेर काढतात. माफ करा, जेव्हा ही सत्तेत येतात तेव्हा लगेच यांचं पैपावणं गोळा होत्या. पुतण्या काका साडू तर हजरच मेवना आधी मांडीव आणि आम्ही बाहेर. मग यांची जिराय लागल्यावर मला बी कधी कधी बरं वाटतं. मी दार लावून गोधडीत हसतो आणि असं बोलल्यावर मला मारते. खरं बोललं पाहिजे ना. त्यामुळं तुमची सनाई सत्ता आली. ही सत्ता आल्यानंतर सगळ्यात लाड जर कोणाचा करायचा असेल तर तो कार्यकर्त्याचा करायचा. मला माहित आहे तुम्ही आमदार खासदार होणारच आहे कधी ना कधी. आणि साहेब काय ग बसत नाही, ती काय तर करतेच तुमचं. मग काय तर केल्यावर सोडून जाऊ नका. हे दुःख बघल्याला दोन नेते महाराष्ट्रात, एक आमचं प्रकाश आंबेडकर साहेब आणि दुसरं महादेव जानकर साहेब. मोठं करतील ती गायबच होती, पण कधी कुणावर राग नाही, तेवढंच प्रेम. कधी गेलं परत आलं, सोडून गेल्याला परत जरी भेटाल तरी ती चार नळ्या हलत जाते. तेवढं टेस्टी बी दुसरीकडे त्याला मिळत नाही, तिथंच टेस्ट मिळते आणि गोडवा असतो. तस तुम्ही बी बघा. पण सत्ता आली की पहिली लात मेहण्याला घालायची, बायकोल सांगायचं 5 वर्ष पद आहे तवर तुझं माझं नातं एवढंच, तू तिकडचं काय सांगायचं नाही, मी इकडचं काय बघणार नाही. भलं करायचं फक्त कार्यकर्त्याच, जनतेच. कार्यकर्त्याच भलं की ती जनतेच करतेच. आणि कार्यकर्त्याने घ्यायचं धुवून घर नव, जे जे करता येईल ती ती करायचं, चांगलं करत राहायचं. मी खरं सांगतो, काय असो किंवा नसो, एवढाही समाज मेलेला नाही. कधी ना कधी इथं चांगल्याची दखल घेतली जातेच. प्रामाणिकपणाची खरेपणाची दखल घेतली जातेच. माझं दुखणं एवढंच आहे, तो जिवंत असताना घेत जावा, मेल्या उपयोग नाही. असलं बोललो आता माझा बी गुड मॉर्निंग होणारच आहे कधी न कधी. सकाळी सकाळी 2 गोळ्या गुड मॉर्निंग ढिसक्या, दाभोळकर पानसरे कलबुर्गी नंतर आमचं बी होणार. लगेच आमची गोळा होती त्याशी पुरोगामी, बॅनर, भाषण. आणि भाषणात एकच वाक्य, माणूस मेला म्हणून काय झाले, विचार जिवंत राहतील. लगेच टाळ्या. हे आता असलं बुळगं बोलायचं बंद करा. आमचा माणूसच मेला नाही पाहिजे ह्याच्यासाठी मनगटावर खंबीर राहा. ताकद दिसू दे, काहीतरी ऍक्टिव्ह राहा. फोटो काढून माणसं निवडून आली, फोटो काढून पंतप्रधान होता येतं या देशात हे दाखवून दिलं तरी आम्ही येडच बसलोय बघत. आता तर लय मारते, कारण मेन मुद्द्यालाच हात घातल्या काय करा. ती जाऊ दे, ते लय मोठं राजकीय जागतिक विषय आहे, तो लय खोलातला विषय आहे.
तो अभ्यास करून बी सापडणार नाही, त्याच्यामुळे त्यात पडायला नको. आणि कार्यकर्ता जो पुरोगामी चळवळीतला असतो, जो विचारांचा असतो, त्याचं काय हालत होत जाते, त्याची कविता आहे कांबळे नावाची. हा एक कार्यकर्ता आहे चळवळीतला. हे आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कंडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. आता ह्यो चळवळीतला, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. मग नातेवाईक म्हटले सत्यनारायण. कांबळे म्हणला चालणार नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली सगळंच राहिलं राहू दे, जागरण गोंधळ खान, कुलस्वामी कुलदैवत, 2 बोकडे तरी का. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तरी वाजवली असेल तो इथंच कुठंतरी असेल. आणि मग सगळं प्रमुख पक्ष झाल्यावर त्याला असं चिडला असेल आणि तो पॅन्थर झाला असेल, त्याला बाबासाहेब आठवले असतील, म्हणून तो हळूच RPI मध्ये गेला असेल. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल आणि त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असेल तो इथंच कुठंतरी असेल. मग तो वंचित मध्ये आला असेल. मग वंचित मध्ये आल्यावर इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत नसेल. मग त्या पोरीला म्हटलं ताई, आज म्हटलं इथं पाचगणीत आमच्या जानकर साहेबाच्या पक्षाचं शिबिर आहे, त्या शिबिरात तो आला असेल. आणि त्या शिबिरात येऊन ही सगळे 2 दिवसाचं ऐकून ते 100% माणूस बनल. मग त्याला तुझ्याकडं आम्ही पाठवून देऊ. तो असल इथंच कुठंतरी असल. मित्रांनो, तुम्ही भुकेच्या तडाक्याच्या उंबरट्यावर माझ्यासारख्या ढेकळाला ऐकलं म्हणजे तुमच्या जगण्यातला, तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातला माझ्या रूपानं काळा गुलाबजाम होऊन मी स्वीट म्हणून जर राहिलो तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. मारत राहावा, मी मार खात राहीन, पण या देशात भारत पेरत राहीन आणि भारतीय उगवत राहतील. तिरंग्याला सलामी देत थांबता एवढ्या सुंदर कार्यकर्त्यांचं, जानकर साहेबांचं, आमच्या अजितदादांचं मी आभार काही मानणार नाही. त्या ऋणात राहीन आणि एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया या पक्षाचं, या पक्षाच्या घरट्याला दार कशाला. झुळझुळत्या या जानकर साहेबांच्या हृदयाच्या झऱ्याला आपल्याही हृदयाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या ज्योतिबा सावित्रीच्या ज्ञानाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ही संघटना, हा संघर्ष आपल्या मनाला साथ घालत राहील, त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. एवढं बोलून थांबताना जरा स्वार्थी भावनेनं आमच्या बायकोच्या सांगण्यानुसार, ही सगळं मी माझं बोललो, पण बायकोचं सुद्धा एक म्हणणं आहे माझ्या. मला ती व्यवहार ज्ञान काय लेख कळत नाही, पण माझा ती सोशल मीडिया आधी नव्हता, ते आता बायको माझी सांभाळती. तिनं मला सांगितले की प्रत्येक ठिकाणी तुमचं बोंबलून झालं की शेवटला ही 20 सेकंदाचं एवढं बोला. तिनं ती पाठ करून घेतले, ती मी तुम्हाला हाय तसं करून दाखवतो, तुम्ही ती करा. तर माझं फेसबुकवरती नितीन चंदनशिवे नावानं पेज आहे.
आणि यूट्यूबवरती दंगलकार नितीन चंदनशिवे या नावाने यूट्यूब चॅनेल आहे. तिनं सांगितली तसं ती लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, अजून काय सबस्क्राईब करा. मला करायचं तर करा, नाहीतर राहू दे, पण चळवळीला फॉलो करा. अहिल्याबाई होळकरांना लाईक करा, छत्रपती शिवाजी महाराजांना सबस्क्राईब करा, बाबासाहेबांच्या ज्ञानाची कमेंट करा. आणि भारत जोडा असं म्हटलं तरी ती म्हणतील ही ह्या पक्षाचा आहे का ना. माझं दुखणंच अवघड आहे, हे कुणाच्या लक्षात येईना, पण माझं सगळ्यांवर प्रेम आहे. माझं भगव्यावर प्रेम आहे, निळ्यावर प्रेम आहे, हिरव्यावर प्रेम आहे, माझं सगळ्यांवर प्रेम आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काळ्यावर सुद्धा प्रेम करा, एवढीच माझी अपेक्षा घेऊन जानकर साहेबांना सलाम करून सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आभारी.